हाय गाईज, इट्स वीकेंड अगेन. मी लोणावळ्याला आली आहे आणि मागे पाऊस बघा किती पडतोय. नॉट शुअर की कॅमेरामध्ये कॅप्चर होत असेल की नाही, बट खूप जास्त पाऊस चालू झाला आता. जर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करत असाल, मी मागे एक रील बनवली होती त्याच्यामध्ये खूप छान असं वेदर झालंय लोणावळ्यामध्ये. तर मी विचार केला या वीकेंडला व्हिजिट करायला, बट बाप रे, जशी मी उतरते तसा एवढा पाऊस चालू झालाय. आणि मी तुम्हाला नाही सांगू शकत की इकडे काय मस्त असा वेदर आहे. बाप रे, मी पहिल्यांदा येते लोणावळ्याला आणि दॅट टू स्पेशली हे जे मी पहिल्यांदा बघते. माझ्या मागे बघा तिकडे वॉटरफॉल दिसतात. लिटरली पूर्ण तो डोंगरच भरलाय वॉटरफॉलनी. इकडे पण वरती वॉटरफॉल्स आहेत, इकडे पण वॉटरफॉल आहे. डू कॅरी रेनकोट. छत्रीचा काहीच उपयोग नाही, खूप हवा आहे. आणि मी तुम्हाला आता लेकचा व्ह्यू दाखवते. खूप छान असं वाटतंय. पूर्ण मागे धबधबे, समोर हा व्ह्यू. आणि हा बाय द वे होता लोणावळा लेक. आता त्यांनी बंद केलंय. हा जो मागचा रस्ता दिसतो इकडे युजली लोक वगैरे फिरत असतात, बट माइट बी पावसामुळे वगैरे त्यांनी बंद केलेलं आहे. बिकॉज लास्ट टाइम जो पाऊस झाला होता त्याच्यामध्ये हे पूर्ण ओव्हरफ्लो झालं होतं. आता थोडा नॉर्मल आहे, पाऊस कमी आहे, तर फिरायला देत आहेत इकडे. गाड्या वगैरे आहेत भरपूर, बट बऱ्यापैकी लोक. इथे आता मी चालली आहे भुशी डॅमला, बट त्या रोडवरतीच हा छोटासा धबधबा होता, म्हणून मग मध्ये एक हॉल्ट घेतला. मी कशी आली मी सांगेन ऍट दी एंड, बट एन्जॉय दी व्ह्यू. लिटरली मागे एवढा फॉग आहे, समोर गाड्या जेवढ्या पार्क आहेत तेवढ्या पण दिसत नाहीये. आणि इथून बाहेरून रस्ता आहे भुशी डॅमला जायला. तर आता जाते, बघते डॅम वरती किती गर्दी आहे. बट दिस इज समथिंग डिफरंट गाईस. मी पण पहिल्यांदा एक्सपिरियन्स करते एवढा फॉग. हे जे पाणी दिसतंय समोर, हे क्रॉस करून मग तिकडे तो रस्ता आहे डॅमला जायचा. हे समोर जेवढं अस्थेटिक वाटतंय पण ते तेवढंच डेंजरस आहे. वरती पाण्याचा फ्लो बघा. बी केअरफुल गाईज. पूर्ण रस्ताभर तुम्हाला फॉग दिसेल. समोर काय आहे, कोण येतंय जातंय काही दिसत नाहीये. बी केअरफुल. पाण्याचा फ्लो होता बऱ्यापैकी. लोक मध्ये गेले होते, जे मी बिलकुल सजेस्ट करणार नाही, कारण खूप जास्त रिस्की आहे ते. पाऊस ऑन अँड ऑफ आहे थँकफुली आजच्या दिवशी. गाईज इकडे दोन रस्ते आहेत. एक रस्ता इथे हॉटेल्सच्या समोरून जातो आणि एक पार्किंगच्या समोरून जातो. तर आय वुड प्रिफर की पार्किंगच्या समोरून जो रस्ता आहे तिकडनं तुम्ही जा, बिकॉज तो खूप सेफ आहे. तिकडे पाणी नाही आहे. मगाशी मी व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं की ते तेवढं मोठं तळासारखं होतं, ते पार करून जायचं होतं. ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. तर टिप फॉर यू, पार्किंगच्या जस्ट समोर
रस्ता जातो तिकडनं जा. पूर्ण फॉग आहे आणि हवा आहे. इकडे असं काहीच दिसत नाहीये मागे. वर डिपेंड. आता मी कधी एवढा फॉग बघितला नव्हता, तो माझ्यासाठी वर्थ होतं. इट डिपेंड अप टू यू. जर तुम्ही एवढा फॉग बघितला असेल, समोर काहीच व्ह्यू नाहीये. इकडे पण आजूबाजूला समोर उभी असलेली लोक दिसत नाहीये, एवढा फॉग आहे. बट नाही, इट्स अ गुड एक्सपिरियन्स. आता इथे टायगर पॉइंट वरून परत जाताना एक ब्रिज आहे, ब्रिजच्या खालून धबधबा आहे. तर मी दाखवते, खूप केअरफुली दाखवायला लागणार आहे. मेन सांगायचं राहिलं होतं की मी त्या पॉइंट पर्यंत गेली कशी. जर तुमच्याकडे तुमची प्रायव्हेट व्हेकल आहे किंवा तुम्ही बाईकने वगैरे येत असेल तर इट इज व्हेरी इझी फॉर यू. बट तुमच्याकडे काही व्हेकल नाहीये, बट स्टील तुम्हाला तिथे फिरायचं आहे. तर जसं तुम्ही लोणावळा स्टेशनच्या बाहेर पडता, तिकडे खूप सारे शेअरिंग वाले तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला कॅब हवी आहे तर कॅब, ऑटो हवी आहे तर ऑटो. ऑटो थोडे रिझनेबल आहे आणि ते लोक पर पर्सन वगैरे चार्ज करतात. तुम्ही नेगोशिएट करा. and that's how I got there. So it was a very good experience. आता पावसाचे दिवस आहेत तर नक्की विजिट करा आणि hope you must have liked this video. Do like, share and subscribe my channel.